आपल्यासोबत सध्या मनसे नेते अविनाश जाधव आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. अविनाशजी, आपलं स्वागत एबीपी माझामध्ये. अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे. 5 जण पडून त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. आपली प्रतिक्रिया? खरंच अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि 5 नाही, माझ्या मते अजून काही लोक पडलेली आहेत आणि त्यांचं सगळं तिथे व्हेरीफाय करायचं काम सुरू आहे. खरं तर ह्या घटनेला पूर्णपणे जबाबदार हा तिथला प्रशासन आहे आणि प्रशासनाने काळजी घ्यायला हवी आहे. तुम्ही जर पाहाल तर मागच्या अनेक वर्षापासून स्टेशनची साईज तीच आहे, रेल्वेची संख्या तेवढीच आहे, पण तुम्ही तिकीट काउंटरवर गेला येणाऱ्या प्रत्येक माणसाला तिकीट दिली जाते. पहिली ठाणा स्टेशनची कॅपॅसिटी 3 लाख लोक प्रवास करत होती, आता 10 लाख लोक प्रवास करतात, पण स्टेशन तेवढंच आहे, रेल्वेच्या संख्या तेवढ्याच आहेत. खरं तर एवढ्या वर्षानंतर या रेल्वेची संख्या वाढवल्या गेल्या पाहिजे होत्या, प्लॅटफॉर्मच्या साईज वाढवल्या गेल्या पाहिजे होत्या, पण अशी कुठलीही गोष्ट घडली नाही. आणि आज ही सगळी मोठी घटना आपण चॅनलवर बोलतोय, खरं तर अशा घटना रोज घडतायत. तुम्ही ठाणा, दिवा, मुंब्रा या भागात गेलात ना, तर रोज कोणी ना कोणीतरी ट्रेनमधनं पडतंय, पटरीच्या खाली जातंय, रोज कोणाचा तरी जीव जातोय. पण प्रशासन सुस्त आहे, प्रशासनाला कुठलीही दखल घेण्यासाठी वेळ नाहीये आणि ह्यातून या सगळ्या घटना घडतात. बँगलोरमध्ये एवढी मोठी घटना घडली, जगभरात देशभरात त्याचा बवाल झाला 10 लोक गेल्यावर. आता तुम्ही काय करणार आहात? आताही जी 7-8 लोक गेली तीही मोठी घटना आहे. त्यांच्याही कोणाच्या तरी घरामध्ये आज दुःखाचं वातावरण असेल. मला असं वाटतंय की रेल्वे अपघाताला पण त्याच दृष्टीने पाहिलं पाहिजे, पण ही पण माणसं आहेत. हे चाकरमणी सकाळी 7 ला जे घर सोडतात ते रात्री 11 वाजता घरी जातात आणि यांच्याकडे जर तुम्ही सहानुभूतीने पाहणार नसाल तर मला असं वाटतं याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती नसेल. माझी मागणी आहे मनसेकडून की एक तर रेल्वे प्रशासनाचे जे कोणी जबाबदार अधिकारी आहेत त्यांना तात्काळ सस्पेंड केलं गेलं पाहिजे, तोपर्यंत पुढचा मृत्यूचा तांडव थांबणार नाही. धन्यवाद अविनाशजी, आपण आमच्याशी बोललात आणि सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. तर अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. पुष्पक एक्सप्रेसमधनं 5 प्रवासी पडले अशी माहिती कळते.